मी अरुण घोडके. शिवचिंतन. श्रीमंत शहाजीराजे भोसले यांना विजापुरी दरबारी महाराजा हा किताब होता. त्यावेळेला मातोश्री जिजाऊसाहेब आणि पुत्र शिवाजीराजे या दोघांनाही आयुष्यभर चैन चंगळीत दिवस काढता आले असते. इतर सरदारांच्या जागीरदारांच्या कुटुंबासारखे सुखसोहळ्याचे दिवस साजरे करता आले असते. परंतु मातोश्रीने मार्ग बदलला, सत्याचा आणि स्वाभिमानाचा मार्ग पत्करला. म्हणूनच मातोश्रींच्या मनाने त्यांनी प्रथम बंड केले. गुलामी, लाचारी, अन्यायाच्या विरुद्ध बंडाचा झेंडा मातोश्री जिजाऊसाहेबांनी प्रथम फडकवला. आपल्या मुलाची प्रथम प्रेरणाशक्ती तीच ठरली होती. राष्ट्रासाठी सर्व सुखावरती पाणी सोडणारी आणि त्याग आणि बलिदानाची प्रेरणा स्वतःच्या घरातून प्रेरित करणारी तीच खऱ्या अर्थाने आदिशक्ती होती. कारण सर्वस्वाचा होम करून देशाच्या भवितव्यासाठी स्वतःच्या पोटच्या गोळ्याला संकटाच्या खाईत लोटणारी ती माता होती. राजनीती, धर्मगुरू ही सर्वस्व तीच होती. मातारूपी दिव्य शक्तीने मनात आणले असते तर आदर्श मूल्यांची जपणूक करून पुत्राला घडवले नसते, तर शिवछत्रपतींच्या रूपात बालराजे घडले नसते. शिवशक्तीच्या मिलनातूनच जनशक्ती उभा राहिली. जिजाऊसाहेब त्याची प्रेरक ठरली. अशा मातेच्या पोटी जन्म घेणारे राजे थोर, त्यापेक्षा अशा पुत्राला जन्म देणारी आणि घडवणारी आणि त्यांच्याकडून याची देही याची डोळा संकल्पसिद्धीस नेणारी माता त्याहून थोर. बहुत काय बोलणे. राम, कृष्ण, हरी.